नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलो रुद्र गरुड आणि मी आहे अश्विनी. आणि रुद्र खेळतो आत्ता. सकाळपासून खूप चिडचिड करतो आहे आणि मग मला पण खूप त्रास दिला त्यांनी. आणि आता जरा शांत बसला आणि खेळतो आहे. चल दाखवते तुम्हाला काय करतो. काय चालू आहे बबी तुझं? काय केलं शर्टाचं? काय केलंय हे? अजून आंघोळ पण केली नाहीये आणि काय स्वतः शर्ट काढलायस? ए मुला, तुझ्याशी बोलतीये. बबडी, काय चाललंय तुझं? शर्ट कसं काढायचं कळालंय वाटतं तुला आता? बरं वाटतंय का असं उघडं फिरताना? काय म्हणतील लोक? बघा बबडी कसा फिरतोय. बबडीला आमचे कपडेच नाही आहेत. मी नाही लावणार टीव्ही. मी लावणार नाही, अजिबात नाही. नाही लावणार, नाही लावणार, नाही नाही नाही. जा बाबाला सांग तुझ्या, मी लावणारच नाही टीव्ही. नाही लावणार. माझ्या मागे येऊच नको तू. नाही नाही, अजिबात नाही. दे इकडे, चल दे, लावते लावते, दे दे, लावते ना टीव्ही, दे रिमोट, दे लावते लावते. किती हुशार रिमोट माझ्याकडे देतोय टीव्ही लावण्यासाठी. लावते लावते. मध्ये मध्ये आमच्या टीव्हीवरती गाणी चालू असतात तर तो आवाज ऐकवता येत नाही म्हणून म्यूटवर ठेवलाय. आता कसं शर्ट काढणार मला दाखव फक्त तू. शर्टच उलटा घातलंय मी तुला. पिलू, शर्ट कसं काढशील आता तू? काढून दाखव मला शर्ट. शर्ट काढून दाखव रे. लहान बाळांना जेवण चारणे म्हणजे एक दिव्यच असतं आईसाठी. त्याला घोड्यावर बसवलं आहे आणि टी व्ही पण चालू ठेवला आहे आणि मग त्याला चारते आहे. विठ्ठलाची गाणी, अभंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे हे सुरू आहे टी व्हीवरती आणि चालू आहे त्याचं खाणं. आज बबीसाठी शिरा केला होता आणि त्याला गोड वगैरे असं काही आवडत नाही खायला, पण त्याला मी बळच चारते आहे. आज सकाळपासून खूप त्याने चिडचिड केली. नीट दूध वगैरे पण पित नव्हता. मग त्यामुळे म्हटलं शिरा करते आणि त्याला जबरदस्ती खाऊ घालते आहे. त्याच्या बाबाला कधी म्हटलं ना खाऊ घाल बबडीला, तर तो बोलतो नाही, तो माझ्याकडून नीट खात नाही, तूच खाऊ घाल त्याला. त्यामुळे हे काम पण मलाच करावं लागतं. मला असं वाटतं की मुलांच्या तुलनेत मुली एकदम शांत असतील कदाचित, कारण मुली शांतपणे सगळं ऐकून घेतात आणि जे म्हणेल तसं करतात. पण मुलांचं वेगळंच असतं. अतिशय खोडकर असतात मुलं. बाळाला खाऊ घालायचं म्हणजे आईची पण एक वेगळीच कसरतच असते, नाही का? त्याला गोष्टी सांगत सांगत, गाणी म्हणत म्हणत खाऊ घालावं लागतं आणि नंतर परत खाण्याचा कंटाळा आपण करतो आहे. आता मला म्हणतं तूच खा, मी नाही खाणार. अशा प्रकारे आमचं जेवण करून झालं आहे. आता आम्ही खेळायला मोकळे आईच्या मागे मागे.
किचनमधून प्लेट्स घेऊन आलं आहे आणि खेळत बसलं इथे. आपटून खाली ते व्हिडिओ शूटिंग करायची तुला? शूटिंग करणार आहे तू आजपासून? हां हां करा. तोडून टाका एकदाचं. काय प्लेट ताट वाट्या काही पुरत नाही आपल्याला खेळायला. दे मला, चल दे दे मला, दे पिलू, दे दे मला, दे ना रे, दे 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 चल. देतोस का आता? नको रे नको रे. त्याला काय नवीन बघेल ते घ्यायचं असतं नाही का? दे आणि इकडे दे मला बबी, दे रे, दे 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 दे. बरं घे. हो घे 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 घे. गेला का तू परत तिथं? चल 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 आतमध्ये, चल 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 आतमध्ये, चल. नाही चल तू, चल. नाही चल, खाली बसूनच घेतो डायरेक्ट त्याला. चल म्हणलं आतमध्ये. ते तुला नाही बोलली आहे मी, तिथं हात लावायचं नाही मातीत. माती खायची आहे का परत? किती वेळ ये जा करतो बघ ना. इथल्या इथे 4-5 वेळा फिरत होता पर्यंत. परत देऊ फटका, फटका देऊ देऊ फटका. त्या कुंडीत सारखा हात जातो त्याचा माती खायला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.